वनरक्षक भरती मागील वर्षी झालेली प्रश्नपत्रिका आणि हेच प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये जे आहे रिपीट विचारले जाणार आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. तर सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे कव्हर करणार आहे. तर व्हिडिओला आताच लाईक करा. प्रश्न पहिला आहे, जोडीने येणारे शब्द ओळखा. तर उत्तर येत आहे तिसरं, सुखदुःख. त्याचबरोबर प्रश्न दुसरा पहा, रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे मितभाषी. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर उत्तर आहे प्रावीण्य, तिसरं. त्यानंतर पहा, उंटाचा डॉट 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 वाळवंटापासून जात होता या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द योग्य असेल? उत्तर आहे तांडा. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती? ऑप्शन नंबर 4 आहे सावकाश व जपून. गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे या वाक्यातील विशेषणाम ओळखा. ऑप्शन नंबर 3 आहे गरुड. अंतरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा. उत्तर आहे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार कोणता? ऑप्शन नंबर 4 आहे आज्ञार्थी. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 आहे सर्व बाजूंनी संकट येणे. कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? भांडणे लावणारा. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी वाक्यातील सर्वनाम ओळखा. राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर दिसते. ऑप्शन नंबर 4 आहे ती. असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 1 आहे संतोष. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? ऑप्शन नंबर 1 आहे मोर थुई थुई नाचू लागला. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 2 आहे आनंद. इंग्रजी ग्रामर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यामध्ये प्रश्न विचारले जाते. तर दुसऱ्याचं उत्तर 2 आहे. त्याचबरोबर तिसऱ्याचं उत्तर 1 आहे. चौथ्याचं उत्तर बघू शकता 2 आहे. 5चं उत्तर 3 आहे. 6चं जे उत्तर आहे हे 2 आहे. 7चं उत्तर 2 आहे. 8चं उत्तर 1 आहे. 9चं उत्तर 2 आहे. 10चं उत्तर बघू शकता 1 आहे. 11चं उत्तर 4 आहे. 12चं उत्तर 3 आहे. त्यानंतर 13चं उत्तर 4 आहे. 14चं उत्तर पहा 2 आहे आणि 15चं उत्तर 4 आहे. त्यानंतर पहा आता जीकेचा पार्ट लागला या ठिकाणी. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही? ऑप्शन नंबर 2 आहे त्यांच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न 2 आहे पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती अहवालानुसार कितवे आहे? ऑप्शन नंबर 1 आहे 4. घटना आणि वर्षे यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? ऑप्शन नंबर 2 आहे मुस्लिम लीगची स्थापना 1910. तर ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? ऑप्शन नंबर 3 आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिमंडळ ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? ऑप्शन नंबर 3 आहे लोकसभेला. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांप्रमाणे एक नाही? ऑप्शन नंबर 1 आहे दक्षिणेकडील मैदान. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे. ऑप्शन नंबर 1. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नेतृत्व पट्ट्यातील डॉट 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 गटांच्या सहभागाची साक्ष देतो. ऑप्शन नंबर 4 आहे आदिवासी. मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2021च्या भारतीय वन स्थिती अहवाल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्याचा भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे डॉट डॉट होते. ऑप्शन नंबर 20.1%. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते ती विधाने ते योग्य आहेत? भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्वीपकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रवादळे आणि या 2 महत्त्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात.
दुसरं, बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळ मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होतात. तर याचं जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे फक्त विधान एक योग्य आहे. अंगामी ही डॉट डॉट राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. अंगामी ही जात जी आहे नागालँडमध्ये आहे. खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? ऑप्शन नंबर 1 आहे, महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिन्ना यांनी विरोध केला नाही. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॉट डॉट म्हणून ओळखले जाते. ऑप्शन नंबर 3 आहे, स्तूप. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॉट डॉट येथे आहे, तर उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांचे अंदाजे टक्केवारी किती आहे? ऑप्शन नंबर 1 आहे 7.73%. त्यानंतर पहा, हे रिझनिंगचे जे हे प्रश्न आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बुद्धिमत्ता चाचणी जे कशा प्रकारे हे प्रश्न विचारले जाते बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर तिसरा जो प्रश्न आहे, जर परवा गुरुवार असेल तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता दिवस असणार आहे? ऑप्शन नंबर 3 आहे रविवार. त्यानंतर पहा, दिलेल्या शब्दात अक्षरे यावरून तयार न होऊ शकणारे शब्द निवडा. तर तुम्हाला हे रिझनिंगचे प्रश्न करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही आकृती बघू शकता, हे आरशातली आकृती आहे. तर हे जर आपण अशी हे म्हणजे हे आपल्याला सांगायला लागतं की हे पलटताना कशा प्रकारे हे होणार आहे. ठीक आहे. एक्स आणि वाय यामध्ये जर आपण हे दर्शवले आपण तर कशा प्रकारे हे दिसणार आहे? तर ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. तर हे आपल्याला जे पूर्ण आपल्याला पाहायचं आहे, खूप निरीक्षण त्याचं करावं लागते. त्यानंतर बघू शकता, कौशल म्हणाला प्रशांतची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. प्रशांतची कौशल सोबत काय नाते? ऑप्शन नंबर 2 आहे आईचा भाऊ. खालीलपैकी मालिकेतील पुढील स्थायी येणारा व तिला पूर्ण करणारा अक्षरगट निवडा. ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर पहा, 8वा प्रश्न तुम्ही बघू शकता, तर याचं उत्तर 1 आहे. त्यानंतर पहा 9वा प्रश्न, 4 शब्दकोश दिलेले आहेत ज्यापैकी तिन्हीमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे, ती वेगळी शब्दजोडी ओळखा. तर इथं बघू शकता या ठिकाणी राजधानी दिलेलं आहे. तसं चीनची बीजिंग आहे, श्रीलंकाची कोलंबो आहे, नेपाळची काठमांडू आहे. तर बिहारची जी राजधानी आहे, तर इथं काय 3 ऑप्शन असे दिले की काही म्हणजे देशाच्या राजधानी दिलेल्या आहे इथं. तर यामध्ये वेगळी जी आहे तर हे बिहार आहे. बिहारची राजधानी पटनाच आहे. तर इथं काय झालं आहे की इथं बाकीच्या इथं 3 जर पाहिला पण हे देशाच्या राजधानी आणि पहिली हे जे बिहार आणि पटना हे राज्याची राजधानी आहे. ठीक आहे. तर ह्या 3 हे वेगळे आहे 3 पैकी. ह्या 3 यामध्ये जे देशाच्या राजधानी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता 10वा प्रश्न, 11वा प्रश्न तुम्ही बघू शकता, 12वा प्रश्न बघू शकता, त्यानंतर 13वा प्रश्न पहा, 14वा प्रश्न तुम्ही बघू शकता, त्यानंतर 15वा प्रश्न बघू शकता. अशा प्रकारे जे आहे वनरक्षकचा हा पेपर असतो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.